का? मी ऑपरेशन केलेली बाई, माझं एवढं गर्भपिशवीचं ऑपरेशन 15 दिवसात मी तुमच्या मागे म्हणजे तुमचं कच्ची हे पण राजू भाऊला पण माहिती, मला परत ऍडमिट करावं लागलं होतं दवाखान्यात, तरी मी नाही आमच्या मामाला निवडून आणायचंय. मग तुम्ही बोला ना मामा, तुम्ही आमदार, तुम्ही स्थायिकी येत नाही, बाकीच्यांचा संबंध येत नाही त्यांच्या तिकीट द्यायचा, आमदारच तिकीट देईल असा निर्णय पाहिजे. मी नरेंद्र मोदी पर्यंत पोहोचीन की आज कसं काय करता असं, हे लक्षात ठेवा मामा. जसं सगळे आमदार बोलतात तुम्ही बोलायचं ना, कोणी बी येईन प्रवेश करीन त्यांना तिकीट, असं थोडी चालतं. मग 5 वर्ष आधी यायचं होतं त्यांनी आणि हे करायचं होतं बीजेपीचा प्रचार. एकटीने कमळ आणलंय पक्ष प्रभाग एकला, कमळ कुठे विसरले होते लोक, एकटीने आणलंय. मी एकटी आहे, सांगा तुम्ही, नंतर मी पाया जोडल्या एवढे प्रभागात कोण येत होतं, मला त्याचं उत्तर दे. तुम्ही हे मांडा ना की प्रभाग 1 मध्ये हे पळाल्यावर संगीता पाटीलने कमळ आणला तिथे प्रभाग 1ला आणि तिला तिकीट नाही, तर विषय काय मामा? माझा राग नका येऊ तुम्हाला, माझा तुमच्याबद्दल काहीच राग नाहीये. मग तुमच्या दबाव येतो तर तुम्ही बोला ना, जसं मी तुम्हाला बोलते. तर आम्ही लोकांना फेस नाही करू शकत काय केलं तुम्ही? जर मला यांनी सांगितलं जसं की हे लोक येणार आहेत, तेव्हाच त्यांनी डिक्लेअर करायचं होतं की बाकीच्यांनी माघार घेऊन मी फॉर्म टाकला नसता. मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्ही म्हणजे टाकून ठेवा. मी काय बोलले, टाकणार नाही. मी इज्जतदार बाई, कारण आपल्याला पडत नाही. मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. आम्ही प्रचार कोणाचाच करणार नाही, त्यांचा प्रचार करायचा, आम्ही कामं करायचे. मग आम्ही कुठे जायचं? पगार मी माझ्या नवऱ्याचा खाईन, दुसऱ्याला भाकरी खाऊ घालीन का? माझ्या नवऱ्यालाच खाऊ घालीन ना. तसं पक्षाचं काम करते तर पक्षाने मला त्याला दुसऱ्याचा झेंडा धरायला लाल का पक्षाने मला, हे मला उत्तर पाहिजे. मी आतापर्यंत बोलत नाही, कोणी माझं नाव सांगितलं असेल किती बाई अशी तसं आहे, पण मी एक वचनी बाई, मी काम करणारी बाई, मी सगळ्यांची हसते आणि जास्त बोलते, म्हणूनच माझा प्रचार आहे. जेव्हा यांना प्रवेश झाला तर मला 100 ते 150 लोक घरी भेटायला आले. ताई तुमचं काय? मी काय सांगलं, माझा मामा, त्याच्यावर विश्वास. हे खोटं नाही मामा, कोणीच नव्हतं त्या 8 वर्षापूर्वी. आणि पहिले मी निवडणूकला तुम्ही विचारा कोणी मदत केलेली, 4 नगरसेवक आणायला. मी त्यांच्या घरी जाऊन बोलून आले, हे तुम्ही घाणपणा केला म्हटलं.